नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे आणि आजचा टॉपिक आहे की किराणा दुकानातून उधारी द्यायची की नाही. उधारी हा एक खूप मोठा टॉपिक आहे आणि खूप मोठा मुद्दासुद्धा आहे. खरं तर काही जणं तुम्हाला सांगतील की उधारी देऊ नका, काही जणं सांगतील तुम्हाला की उधारी द्या. मग आपण एक कन्फ्युजनमध्ये असतो की उधारी द्यायची की नाही द्यायची, आणि जर आपण उधारी दिली तर आपण दुकान कसं चालवायचं. तर आजच्या या मुद्द्यावर मी बोलणार आहे. फक्त माझ्या अनुभवातून सांगू शकतो की माझा अनुभवसुद्धा खूप नाही, पण 4-5 वर्षापासूनचा मी किराण्याचा धंद्यात आहे आणि त्याच्यात मी कसं टिकून राहिलो आहे उधारी देऊनसुद्धा, या संदर्भात मी थोडंसं बोलणार आहे. तर नवीन दुकान असतं तर खूपसे ग्राहक आपण आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतो. काही जण आपल्याकडे येतात आणि त्याच्यातले काही ग्राहक हे आपले रेग्युलर ग्राहक होतात. त्याच्यातले काही ग्राहक हे आपल्याकडे अट्रॅक्ट होतात आणि आपल्या दुकानात यायला सुरू करतात. मग आता पुढचा प्रॉब्लेम काय होतो की ते आपल्या दुकानात कंटिन्यू येत राहतात आणि आल्यानंतर एखाद दिवस त्यांच्याकडे पैसे नसतात, कमी पैसे असतात, तर ते आपल्याला बोलतात की आम्ही नंतर देतो. त्या दिवसापासून त्या माणसाची उधारी आपल्याकडे चालू होते. छोटीशी उधारी असेल 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये, तो काही वाटत नाही आपल्याला. पण मोठी उधारी असेल 200, 300, 500, 1000 रुपये, तर आपल्या दुकानाचा एक रोलिंग असतो, तो रोलिंग आपला खराब होतो, तुटतो. रोलिंग म्हणजे काय की समजून घ्या, आपल्याकडे जो पैसा आलेला आहे त्याच पैशाने आपण माल घेणार आणि तोच पैसा आपण परत धंद्यात गुंतवणार. म्हणजे आपल्याला रोलिंग फिरवण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होतो. ते कशामुळे? तर उधारीसाठी. जर तुमच्याकडे पैसा असेल, भरपूर पैसा असेल, तर तुम्ही उधारीमध्ये धंदा करू शकता. आणि जरी नसेल तरी पण तुम्हाला एक सांगतो, जे माझा अनुभव आहे त्याच्यातून, की धंदा सुरू केला आहे तर धंद्यामध्ये तुम्हाला उधारी द्यावीच लागते. मी खूपशा ठिकाणी असे बोर्ड बघतो, होलसेलर वगैरे, जे मोठमोठे होलसेलर वगैरे असतात त्यांच्याकडे पण, की ऑनली नगद किंवा नो उधारी किंवा उधारी मिळणार नाही. पण खरं तर हे फक्त बोर्ड लावण्यापुरतेच असतात. उधारी दिलीच जाते का? कारण की उधारीशिवाय धंदा होत नाही. आता एखादा माणूस जर तुमच्याकडे दिवसभरातून 1000 रुपयाचं, 500 रुपयाचं सामान घेत असेल आणि एखाद दिवस त्याच्याकडे जर नसतील पैसे, तर तुम्ही त्याला काय बोलणार की नाही बाबा पैसे घेऊन ये, नाहीतर मी तुला देणार नाही. जर आपण असा व्यवहार ठेवला तर पुढच्या वेळी हा माणूस आपल्याकडे येणार नाही. त्याच्यामुळे उधारी देणंसुद्धा हा धंद्याचा एक भागच आहे. फक्त उधारी कशी द्यायची त्याचं ते तुम्ही तुमचं ठरवलं पाहिजे, जेणेकरून आपली रोलिंगसुद्धा फिरेल, आपल्याला धंद्यासुद्धा पैसा कमी पडणार नाही आणि आपला ग्राहकसुद्धा तुटेल. या संदर्भात विचार करून आपण उधारी दिली पाहिजे. आता तुम्हाला मी सांगतो मी उधारी कशी देतो. आता मी सुद्धा काही जणांना उधारी देतो आणि उधारी देत असताना मी सुद्धा माणसं बघत असतो की ज्याकडून उधारी घेत आहेत ते मला उधारी टायमेवर देणार का. याच्यातले काही जण असे आहेत जे मला महिन्यातून उधारी देतात, काही जण असे आहेत जे मला 500 रुपये झाले की उधारी देतात, काही जण असे आहेत जे मला 15 दिवसांनी उधारीचे पैसे वापस देतात. आता मी उधारी कशी देतो, मी काही जणांना उधारी देतो, त्यांना मी पहिल्यापासून ऑब्झर्व करत आलेलो होतं की भविष्यात हे आपल्याला उधारी मागतील, हे मला समजलेलं होतं. तर अशा लोकांनाच मी उधारी देतो. तर आपणसुद्धा असंच पाहिलं पाहिजे की बाबा जो माणूस तिकडचा स्थायिक आहे, म्हणजे भाड्याच्या रूममध्ये नसलेला तर बरंच आहे, पण जरी भाड्याच्या रूममध्ये राहत असेल पण तरी तो प्रामाणिक असला पाहिजे. आपले उधारीचे पैसे घेऊन पळून जाणार नाहीत, अशातला तो नसला पाहिजे. तर सर्वप्रथम आपण ते पाहिलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा स्वभाव पाहिला पाहिजे की त्याचा स्वभाव हा बुडवणाऱ्या लोकांपैकी आहे की जे माणसांचे पैसे बुडवतात, की आले आणि काहीतरी खाल्लं आणि विसरल्यानंतर 1-2 रुपयासाठी किचकिच करत बसले. तर अशा स्वभावाचा नसला पाहिजे आणि मेन म्हणजे प्रामाणिक असला पाहिजे. अशाच लोकांना मी सुद्धा उधारी देतो. तर समजून घ्या महिन्याभरातून मी सुद्धा 7-8 हजार, 10,000 रुपयाच्या जवळपास उधारी देतोच. पण मी काय करतो, माझा दिवसभरात जर 1000 रुपयाचा धंदा होत असेल तर त्याच्यातले मी जवळपास 500 रुपयापर्यंतच लोकांना उधारी देतो आणि 500 रुपये मी माझे ठेवतो माझ्या धंद्यात परत गुंतवण्यासाठी. 500 रुपयाची उधारी देतो आणि 500 रुपयाची उधारी दिल्यानंतर 500 रुपये माझ्या धंद्यात मी परत गुंतवतो. जर माझा 1000 रुपयाचा दिवसाला धंदा होत असेल, 800 रुपयाचा होत असेल, तर मी 400ची उधारी देऊन 400 रुपये मी परत धंद्यात गुंतवण्याचा प्रयत्न करतो की कमीत कमी उधारी देता येईल. मी तुम्हाला सांगेन की उधारीशिवाय धंदा होत नाही, तर तुम्हाला थोडीफार उधारी द्यावीच लागते. फक्त नवीन दुकान असताना आपण फक्त थोडं उधारीवर कंट्रोल केलं पाहिजे. आपण आपल्या ग्राहकाला बोलू शकतो की बघा साहेब नवीन दुकान आहे, प्रेमानेच बोलायचं, बघा साहेब आपलं नवीन दुकान आहे, दुकान का अजून एवढं काही चालत नाही, तर उधारी धंदा केल्यानंतर मला सामान भरायला पैसे उरत नाही. तर मग माझ्याकडे ते सामान संपल्यावर मला नवीन सामान भरण्यासाठी पैसे नसतात. त्यामुळे काही दिवस आपण उधारी बंद ठेवूया
आणि जेव्हा माझं दुकान व्यवस्थित चालेल तेव्हा मी स्वतःहून तुम्हाला बोलतो उधारीसाठी, किंवा तेव्हा मी तुम्हाला उधारी देऊ शकतो. असं आपण प्रेमाने जर एखाद्याला सांगितलं तर खरं तर काही जण ऐकतात, काही जण ऐकत नाहीत, आणि नंतर सुद्धा असं आहे बोलल्यानंतर काही जण दुकानात येत पण नाही. पण हा धंद्यातला एक नियमच आहे की काही जण सगळेच आपल्याकडे येणार नाहीत. न दिल्यामुळे ग्राहकसुद्धा खूप वेळा तुटून जातात की बाबा लोक विचार करतात की हा काय आम्हाला 5,000 रुपयाची पण उधारी देऊ शकत नाही का. तर याच्यामुळे आपले ग्राहकसुद्धा तुटतात. तर शक्य तितकं जसं तुम्हाला जमेल तुमच्या दुकानाच्या धंद्याच्या हिशोबाने तुम्ही उधारी किती द्यायची हे स्वतः ठरवली पाहिजे. तर तेवढंच म्हणणं आहे की नवीन दुकान सुरू केलेलं असेल तुम्ही तर थोडंफार काही दिवस 1-2 महिने तरी उधारीसाठी अवॉइड केलं पाहिजे. पण जर कोणीही कमी पैसे आणले असेल, म्हणजे 100चं सामान घेतलं आणि 50च आणले असतील, 60च आणले असतील, तर अशाला एखाद तासासाठी 2 तासासाठी एखाद दिवसासाठी उधारी दिलं तर काही प्रॉब्लेम होत नाही. कारण की उधारीशिवाय धंदा होत नाही आणि उधारीशिवाय धंदा मोठा पण होत नाही. कारण की मी आता 4-5 वर्षापासून माझा किराण्याचं दुकान सांभाळतो आहे. त्याच्यात मागच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहिलेलं आहे की उधारी द्यायची की नाही. तर आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसाठी. तर आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.